सध्याची ब्रेकिंग न्यूज येत आहे। गणपत गायकवाड तळोजा जेलमधून आता विधान भवनात आले असून अद्यापही ते मतदानाच्या लाईनमध्ये उभे आहेत। पण सध्या तरी राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधत असून केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच थोड्याच वेळात यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे। गणपत गायकवाड यांच्या मतदानासाठी काँग्रेसनं आक्षेप घेतला होता, त्यामुळे गणपत गायकवाडला मतदान करता येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण काँग्रेसनं निवडणूक आयोगाशी पत्र लिहून संवाद साधला होता। या अगोदर अनिल देशमुख यांना मतदानासाठी परवानगी मिळाली नव्हती, पण गणपत गायकवाड यांना परवानगी कशी मिळाली असा सवाल देखील महाविकास आघाडीतून विचारला जात आहे। आपण पाहतोय गणपत गायकवाड तळोजा जेलमधून विधान भवनात दाखल झाले आहेत आणि सध्या ते मतदानाच्या लाईनमध्ये उभे आहेत। सध्या तरी राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यानंतरच यावरती निकाल येणं अपेक्षित आहे।